काय होतं काय मग भेंडी खड्ड्यात आपटली वाटतं गाडी. लय बेकार खड्डा होता, लय बेकार खड्डा होता. सकाळचे वाजतायत 10च्या आसपास वाजत आलेत. सकाळी 7 वाजता निघायचं होतं. आता आहोत आपण साताऱ्याला. साताऱ्याच्या पुढे कराड, कराडच्या पुढे रुवळे करून गाव आहे तिथे. आता इथून आपल्याला रनिंग करायची आहे मुंबईला. हे पिलियन रायडरचे जो हेल्मेट आहे तो घेऊन जातोय, प्लस बॅग आहे. याच्यामुळे मला ती इथे बांधता नाही आली, तर थोडंफार ॲडजस्ट करत मला जायचं आहे. ॲक्च्युली खूप लेट झालं आहे आणि रनिंग दाखवते इथून. जर मॅप बघितला 350ची रनिंग आहे. 350ची रनिंग. आता बघूयात, ट्रिप 0 करूया. कारण जेव्हा आपण येत होतो तेव्हा मी तो करायचा विसरलो आणि असंच पूर्ण दुनियाभर फिरून आलो आहे मी. सो आता मेन आधी ट्रिप 0 करूयात. 1 मिनटं आधी टाईट करतो हे. अरे यार, हे उलटं लावलं मी. ठीक आहे. फ्यूल अप पण करायला लागणार आहे. ओके, फ्यूल अप पण करायला लागणार आहे. ट्रिप 1 0. आता निघूया तिथून. सकाळी निघालो तेव्हा मध्ये जरा गाडी बंद झालेली, मी घाबरलो. सध्या आता न्यूट्रलवरतीच ठेवून हा पूर्ण उतार आहे, तर असंच जाऊयात उतरत. रोड मस्त आहे पण जरा खडी आहे ना, त्यामुळे गाडी स्किट होते. ब्रेक मारला ना गाडी स्किट होते. आहे मस्त रोड हा. इथून आता सध्या मॅप नाही लावलाय. जेवढा आपल्याला रस्ता पाठ आहे, जेवढा माहीत आहे तेवढा जाऊयात. ओ शेट, स्टँड नाही मी वरती घेतलाय. आला काय? आला आला. सो जेवढा माहिती आहे तेवढा जाऊयात. रस्ता बघा काय खतरनाक आहे. वरून प्लस हे पवनचक्के आहेत, हे ह्या साईडला बघायला भेटतात. कोकणात तर मी आजपर्यंत बघितल्या नाही आहेत. कोकणातलं वातावरण आहे ना भयंकर आहे. पवनचक्क्या तिथे नाही राहू शकत. मी ह्याच्या आधी आलेलो इथे, तेव्हा आहे ना रस्ता बनत होता हा. सो तेव्हा मी विचार केलेला की जेव्हा हा रस्ता बनेल ना तेव्हा एकदा येऊन जाईन. रस्ता तर बनला आहे, पण सध्या आपल्याकडे आपल्या ट्रिपची एंडिंग आली आहे. गाव सोडताना वाईट वाटतंय. आणि आजच गुढीपाडव्याचा सण आहे. सणाच्या दिवशी बाहेर पडलोय मी वेड्यासारखा, पण नाईलाज आहे, काय करणार. बघूया आता पुन्हा कधी येणं होत आहे. मला थांबायचं होतं इथे, कारण इथे आज पालखी होती. जत्रा आहे आज गावामध्ये आणि मला जत्रेच्या दिवशीच निघावं लागतं आहे. खूप आजूबाजूच्या लोकांनी मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, पण ही गोष्ट माझ्या हातात नाही आहे.
सो सॉरी फॉर दॅट. आय एम गोइंग टू मुंबई. तरी पण एक दिवस स्टे केला मी इथे. मला माहीत नव्हतं. जर माहीत असतं तर मी आधीच तशी सुट्टी काढली असती. मस्त गुलाल वगैरे खेळून गेलो असतो. पण ही अनप्लॅन ट्रिप झाली माझी साताऱ्याची. ही प्लॅन नव्हती. पण आता चालतंय. बारा किलोमीटर झालेत आणि जस्ट आपण ढेबेवाडी सोडली आहे. आता पुढे जातोय. हा रस्ता आहे ढेबेवाडी कराड. इथले रस्ते आहेत ना, मनापासून बोलतात की तुम्ही ना आपल्या गाडीची लिमिट आहे ना इथेच टेस्ट करून घ्या. असे एक एक रस्ते आहेत. एवढे क्लीन आणि एवढे स्मूथ रस्ते आहेत ना की माणूस 80च्या स्पीडवरती गाडी चालवू शकतो इथे. 80च्या. फक्त जर मध्ये कोण डिवायडर वगैरे क्रॉस करणारे असतात ते नसले तर. खतरनाक रोड आहेत. आणि सिटीमध्ये जरा प्रॉब्लेम होते. कराड सिटीमध्ये आजूबाजूला जाणारे किंवा रोड क्रॉस करणारे वगैरे असतात ना, त्यामुळे जरा. नाहीतर रस्ता काय खतरनाक. मीच नॉर्मल स्पीड आहे ना 50 वरती मेंटेन करून चालतो. नॉर्मल स्पीड जी गावी आल्यावरती असते माझी. आणि जर खेचायचं बोललं ना तर आपल्या गाडीमध्ये जास्त पॉवर नाही आहे. सो तरी पण जाते 80 to 90 पर्यंत जाते. पण 100 पर्यंत गेली ना की मग तो व्हायब्रेशन जास्त होतात. व्हायब्रेशनचे इश्यूज होतात. ॲव्हरेजसाठी जर बघायला गेलो ना तर गाडी बाप आहे. हे बघा 60, 66, 72, 76, 79, 80, 81, 82. काय रस्ता आहे बघा. काय रस्ता आहे. गाडी नुसती खेचत राहायची वाटते इथे. जा बघितलंय जा. म्हणूनच स्लो झालो. तो मागून आला. जनरली मी असं कुणाला अडवत नाही. जिथे ज्यांना जायचं असतं ना त्यांनी हॉर्न मारला मी साईड देतो. गाडी स्लो करतो, साईड देतो, जावा. मी माझ्या मजेत जाईन. हळूहळू जेव्हा मला वाटेल तेव्हा मी खेचेन. आरामात जायचं, आरामात जाईन. जास्त लोड नाही घ्यायचा. शांततेने जायचं आणि सुखाने राहायचं. राईड करताना ना कधी पण घाई नाही करायची. नाही जात आहे तुम्हाला वाटतंय, कॉन्फिडन्स आहे जाईल तर घालवा. पण जर नाही जाणार आहे, थोडं 1% जरी चान्स असेल ना नाही जाणार, तर शांती ठेवा जरा मनावरती. रोड बघा. रोड एवढा चांगला आहे ना की आपण 7 किलोमीटर आलोय पण अजूनपर्यंत मी हे घेतला नाही. विचार करतो आता 100 पूर्ण करतो, मग ब्रेक घेतो, परत 100 करतो, परत ब्रेक घेतो, परत 100 करतो. कंटिन्यू आलोय आपण. कंटिन्यू. रोडच एवढा चांगला आहे ना की ब्रेक घ्यायचं मन नाही करत. हा मध्ये छोटे मोठे डायव्हर्जन आहेत पण चालतंय. तिथे जरा स्लो व्हायला लागतं आणि मध्ये जरा ट्रॅफिक असते. बाकी रोड एक नंबर आहे बघा. रोड लई एक नंबर आहे. लिमिटेड पॉवरवाल्या गाडीवरती मजा येते तर विचार करा अनलिमिटेड पॉवरवाली गाडी असती तर किती मजा आली असती. पोचू आता साताऱ्यात. 10 किलोमीटर बाकी आहे. 10 किलोमीटर वरती सातारा आहे. उमराज आपण कंटिन्यू क्रॉस केलेत. पुढे बोर्ड येतो, बोर्ड दाखवतो तुम्हाला.
80 किलोमीटर झाले. सातारा 9 किलोमीटर आहे आणि मुंबई 281. नाम बताते बताते सातारा पहुंच जाएगा. नाम बताते बताते सातारा पहुंच जाएगा. सो आता कंटिन्यू करूया. 9 किलोमीटर रस्ते आहेत. हा बघा किती सही रूट आहे. फक्त तुम्हाला खेचत राहायचं. आजूबाजूला तुम्हाला काही डिस्टर्बन्स नाहीये. फक्त गाडी खेचा. फक्त गाडी खेचत राहायचं बस. याला बोलतात रोड हायवे. काय होतं काय मग भेंडी खड्ड्यात आपटली वाटतं गाडी. लय बेकार खड्डा होता. लय बेकार खड्डा होता. पण काही बोला रूट सही आहे. मध्ये मध्ये आहेत जे खड्डे दिसत नाहीत. पण रूट बाप आहे बघा. पूर्ण खाली आहे. पूर्ण खाली. सातारा ला पोहोचलोय. सातारा क्रॉस करतोय आता आपण. कॅमेरा जरा लूज बसलाय वाटतं म्हणून सारखं आहे ना जरा खाली पडतोय तो. आता जेव्हा ब्रेक घेऊ ना. आता 10 किलोमीटर वरती ब्रेक घेऊ. 100 झाल्यावरती. मुंबई पुणे सातारा. साताराला राईट. मुंबई 271 किलोमीटर आणि पुणे 109 किलोमीटर. आता दुसरा ब्रेक डायरेक्ट पुण्यालाच होईल आपला. आता जरा 5-10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. परत जी गाडी मारायची डायरेक्ट पुण्यावरून डायरेक्ट पनवेल पर्यंत विचार करतोय. पण बघूया कसं होतंय. जर भूक नाही लागली तेवढ्या वेळेत तर मारेन मी कंटिन्यू. भूक लागली ना तर वाट लागेल जरा. भूक तर नाही पण तहान जास्त लागते. मेन काय माहितीये काय 80 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने आपण गेलो ना. 80 हा मिनिमम 80. हा आरसा आहे ना हा बघा पूर्ण असा हलतोय ना की मागचं दिसतच नाही. हा ऍक्च्युली तुटलेला ना. हा एकदा मी आपल्या मुंबईला हायवेला डेली कम्युट मध्ये गाडी स्लिप झालेली तेव्हा पडला. तेव्हा तो डिवायडर होता ना त्याला लागला आणि तो ठपकन फुटला. तेव्हा मी एवढा विचार नव्हता केला की नॉर्मल पण जे मिरर असतात बोलले सेमच असेल. नंतर समजलं ह्याच्यावरती क्रॅक गेलेत. ह्याचा जो मेन एल्बो असतो ना त्याच्यावरती क्रॅक गेलाय. सो हा लूज आहे भरपूर. 80 किलोमीटरच्या स्पीडने गेलो ना मी
की त्याच्यावरती जरा प्रॉब्लेम होतात. प्रॉब्लेम इन शॉर्ट, मिरर हलतंय आणि काही दिसेना होतंय. सो त्यामुळे मला तो मिरर पण चेंज करावा लागेल, कारण आपल्या ज्या मोठ्या राईड असतात ना त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम देते आपल्याला. आणि असा एक पण रूट नाही आहे जिथे आपण 80च्या वरती गेलो नाही आहे. सो मागे मला सतत बघत राहायला लागतं. त्यामुळे ना हे मिरर माझ्या जास्त कामाला येतात. मी सिटीमध्ये पण काढत नाही. आताच आपण 71च्या स्पीडवरती आहे. अजून जरा गाडी खेचली की जाईल 80 किलोमीटर. 80 किलोमीटरवरती गेलं की मग ते त्रास देते. सो चेंज तो करना पड़ी है, इसको चेंज करना पड़ी है. माईक पण बरोबर बसला नाहीये यार, माझ्या अनवटीला लागतोय. माईकचा काय शॉट यार, क्या शॉट भाई, क्या शॉट. क्यों ऐसा तकलीफ दे रहे तुम हमको. सातारा क्रॉस केलाय. 104 किलोमीटर झालेत. पुढे टोल नाका आहे. नक्की आता तो साताऱ्याचा आहे बहुतेक. कुणाला माहीत असेल तर सांगा. टोल नाका आता क्रॉस करतोय. कंटिन्यू आलोय आपण. आता 5 किलोमीटर होतील. 105 किलोमीटर. ह्याच्या पुढे आता पुणे 101 किलोमीटर. मग त्याच्या पुढे 150 किलोमीटर हे आपलं मुंबई आहे, जो आपला पॉइंट आहे तो. 107 किलोमीटर वरती ब्रेक घेतला आणि आपल्या पिलियनचा हेल्मेट एकदम नवीन म्हणजे एकदम नवीन. शॉट बघा काय झालंय. हा हेल्मेट पडून पूर्ण इथे टायरला घासत होता कंटिन्युअसली. एवढा आता हेल्मेट खराब झालाय यार. नवीन हेल्मेटची वाट लागली आहे.